भाजपने भुजबळांना माझ्यावर आरोप करण्यासाठी पुढे केलं। बीडमधल्या मेळाव्यातून भुजबळांनी केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवारांचा पलटवार। मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार। विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश। ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार। संजय राऊतांचं मोठं विधान। ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवतील, राऊतांचा दावा। बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार? आरक्षणाच्या मुद्द्यावरून करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला। बुलढाण्यातील 1.5 कोटींच्या डिफेंडरवर भाजपच्या विजयराज शिंदेंचा नाव न घेता गायकवाडांवर निशाणा, तर कंत्राटदारानं कर्ज काढून डिफेंडर घेतल्याचा गायकवाडांचा दावा। डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे पाटलांकडून घोडेस्वारी। चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला। सचिन घायवळ शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शाळेतून काढून टाकलं, तर निलेश आणि सचिन घायवळवर खंडणीचा गुन्हा। निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटचीही होणार चौकशी। धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांची सोनं खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये गर्दी। 1 तोळे सोन्याचा दर 1,31,000वर। दिवाळीच्या उत्साहाने बाजारपेठा गजबजल्या। मुंबई, पुणे, नागपुरात खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी। आणि देशभरात दिवाळीचा उत्साह। अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात। दिल्लीत ड्रोन शोनं फेरली डोळ्याची पारणं। तर विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांसोबतच जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केला। भुजबळांना भाजपनं माझ्यावरती आरोप करण्यासाठी सोडले असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला। तर हा विषय काढण्याची गरज काय होती? भुजबळांना माझ्या संदर्भात इतका संताप का वाटतो, असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारला। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही। मला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय। तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघेही टार्गेट करतायत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। संजय राऊतांनी शिवसेना उभाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली। ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार। अबकी बार 75 पारचा आमचा नारा आहे असं राऊत म्हणाले। ठाण्यात ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलं। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लागले। त्यामुळे ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। ठाण्यात गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडत आहेत। आपल्यापाशी काही नाही असं म्हणू नका, नाहीतर लोक तुमच्याजवळ येणार नाहीत। संपूर्ण ताकदीनिशी उभं राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू। आपल्याजवळ दादा आहेत असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं। नांदेडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं। आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्र लढायच्या याचा महायुतीमध्ये संभ्रम असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीकडनं मोर्चा बांधणीला सुरुवात झाली। पिंपरी चिंचवडमध्ये सुनील तटकरेंनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत उबाठाचे कार्यकर्ते एकवटले। जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यानिमित्तानं कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी पक्ष बळकटीसाठी एक दिलानं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं। जयकुमार गोरेंकडनं सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू आहे। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपच्या वाटेवर आहेत। सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच मोठं इन्कमिंग होणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरतीच निवडणूक लढणार असं वक्तव्य शिवसेना शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं। महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती होताना दिसेल, बहुतांश ठिकाणी आपल्याला स्वबळच दिसेल असं किशोर पाटील म्हणाले। राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केला। मागच्या महिनाभरापासून पवार गटाचे कार्यकर्ते अनवाणी फिरतायत। लोणावळ्यात प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीत मोठा घोळ झाला। याच्याच विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मतदार यादीची प्रतिकात्मक होळी केली। अंतरवाली सराटीत जरांगेंनी घोड्यावर बसत चष्मा घातला। यावेळी त्यांनी चष्मा आपलाच आहे का असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला। बुलढाण्यात 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली आहे। भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाच्या चौकशीची मागणी केली।
बुलढाण्यात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागरिकांनी चांदी खरेदी केली. दिवाळीत चांदी विक्रीत 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली. अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावानं मिठाई विक्री करण्यात येते. मिठाई खरेदीसाठी नागरिकांची दुकानामध्ये मोठी गर्दी होतीये. मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आलं. मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. सिंधुदुर्गात कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. झुंजीची जाहिरात व्हॉट्सअॅपवरती व्हायरल झाल्यामुळे 9 जणांवरती गुन्हा दाखल झाला. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधली नोकरी गमवावी लागली. सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत विद्यार्थ्यानं ही माहिती दिली. मॉडर्न कॉलेजनं शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली असा त्याचा आरोप आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापक मंडळ बरखास्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्री जयकुमार रावल यांनी तशी माहिती दिली. तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत. त्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन केलं. काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्यामुळे त्यांनी ही भेट घेतली. निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. खंडणी प्रकरणात हा गुन्हा असून निलेश घायवळवरती आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत. तृतासता पुढच्या बातमीकडे आपण वळूयात. भारतातील पहिलाच डीप फेक ट्रेडिंग फसवणूक गुन्हा समोर आलेला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञाचा हा डीप फेक व्हिडिओ वापरून नागरिकांना शेअर ट्रेडिंगमध्ये फायद्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या डीप फेक ट्रेडिंग घोटाळा प्रकरणी पोलिसांनी बेंगळुरूमधील एका नामांकित डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या 4 उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इंजिनियर आणि MBA झालेले उच्चशिक्षित तरुण आहेत. आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या फेसबुक ॲड आयडीचा बेकायदेशीर ॲक्सेस हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना विशेषतः काही चीनी नागरिकांना दिला होता. या ॲक्सेसच्या बदल्यात आरोपींनी सुमारे 3 कोटी रुपये भारतीय आणि दुबई चलनामध्ये स्वीकारल्याचं समोर आलंय. तर या उच्चशिक्षित तरुणांनी कोट्यवधींचा गंडा नेमका कसा घातला आपण बघूयात. पहिलाच हा डीप फेक ट्रेडिंग घोटाळा समोर आलेला आहे आणि भारतातला हा पहिलाच डीप फेक ट्रेडिंग घोटाळा आहे. सेबी नोंदणीकृत तज्ज्ञाच्या नावाखाली इतरांना गंडवण्यात आलंय आणि यामध्ये सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीचा एक डीप फेक व्हिडिओ बनवला अशी देखील माहिती समोर आलेली आहे. तर बनावट जाहिरात ही सोशल मीडियावरती प्रसारित केली गेली. हे 4 जण आपल्याला दिसत आहेत, हे यामध्ये सहभागी होते. या जाहिरातीच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक या 4 जणांनी केलेली आहे. तर हे आरोपी डिजिटल मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत होते. या आरोपींना आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांची सुद्धा मदत होती अशी देखील एक माहिती समोर आली आहे. या उच्चशिक्षित तरुणांकडनं कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलाय. फेसबुक ॲड आयडीचा बेकायदेशीर वापर त्यांनी केल्याची देखील माहिती मिळाली आहे आणि या ॲक्सेसच्या बदल्यात आरोपींना 3 कोटी रुपये मिळालेत असा देखील आरोप आहे. तर या 4ही आरोपी हे IT क्षेत्रातील उच्च शिक्षित तरुण असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 4 आरोपी याच्यात अटक केले. त्याच्यातला एक चंद्रशेखर नाईक हा त्यांच्या सेल्स टीमचा, ज्यांनी हे क्लायंट आणले होते ते सेल्स टीमचे हेड आहेत. नंतर दीपायन बॅनर्जी हा मेटाच्या ॲडव्हर्टाईजचं कोऑर्डिनेशन तो पाहतो. जिजिल सॅबेस्टियन हा त्यांचा अकाउंट हेड आहे त्या कंपनीचा आणि डॅनियल आर्मुगम हे असे आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत. सोशल मीडियावर जे आपण व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओमध्ये त्याची सत्यता पडताळल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बऱ्याच वेळा खोटे आश्वासनं जे बाहेर काहीतरी चुकीच्या लोभ दाखवतात त्या लोभाला बळी पडू नका आणि आपण कष्टाने कमवलेला पैसा अशा सायबर ठगांच्या हातात देऊ नका आणि आपण आपल्याकडचा पैसा खाली करू नका, बँक अकाउंट खाली करू नका. भाजपनं भुजबळांना माझ्यावरती आरोप करण्यासाठी पुढे केलं. बीडमधल्या मेळाव्यातनं भुजबळांनी केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवारांचा पलटवार. मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार. विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश.
ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार. संजय राऊतांचं मोठं विधान. ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवणार, राऊतांचा दावा. बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार? आरक्षणाच्या मुद्द्यावरनं करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला. बुलढाण्यातील 1.5 कोटींच्या डिफेंडरवर भाजपच्या विजयराज शिंदेंचा नाव न घेता गायकवाडांवरती निशाणा, तर कंत्राटदारानं कर्ज काढून डिफेंडर घेतल्याचा गायकवाडांचा दावा. डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे पाटलांकडनं घोडेस्वारी, चष्मा आपलाच असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला. सचिन खायवळ शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शाळेतनं काढून टाकलं, तर निलेश आणि सचिन खायवळवर खंडणीचा गुन्हा. निलेश खायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटची देखील होणार चौकशी. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांची सोनं खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये गर्दी. 1 तोळा सोन्याचा दर 1,31,000वर. दिवाळीच्या उत्साहानं बाजारपेठा गजबजल्या. मुंबई, पुणे, नागपुरात खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी. आणि देशभरात दिवाळीचा उत्साह. अयोध्येत दीपोत्सव. दिल्लीमध्ये ड्रोन शोनं पेटलं डोळ्यांचं पारणं.